Hello friends, in this session we discuss list box, that is one of the graphical interface control provided in a Java. A list. The JList class provides a compact multiple choice scrolling list of alternatives which the user can select. The JList class is there in a Swing package. So whenever we have the number of option or whether we have multiple choice of options, then we can use the JList component. So that list may be ordered or that list may be unordered. We can select one of the option or many option from that particular list. So the list provide to choose one of the option or many option from that. Single or multiple or a range of values can be selected. म्हणजे JList हा जो क्लास आहे हा क्लास कॉम्पॅक्ट आहे. त्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस ऑप्शन्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये बरेचसे आपल्याकडे लिस्ट असू शकते. त्यामध्ये आपण एक सिंगल सिलेक्शन करू शकतो किंवा मल्टिपल सिलेक्शन पण करू शकतो. और a range of values can be selected, म्हणजे आपण त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त एका रेंज मध्ये आपण जे ऑप्शन आहेत ते पण आपण सिलेक्ट करू शकतो. The javax.swing list selection model class define 3 selection modes. या ठिकाणी आपल्याला स्विंग पॅकेज मध्ये लिस्ट सिलेक्शन मॉडेल हा क्लास दिला आहे. तर त्या क्लासच्या सहाय्याने आपण खालील प्रकारे 3 प्रकारचे सिलेक्शन आपण करू शकतो. वन दॅट इज सिंगल सिलेक्शन, राईट. म्हणजे आपल्याला जर आपल्याला दिलेल्या ऑप्शन मधून किंवा दिलेल्या लिस्ट मधून आपल्याला फक्त एकच ऑप्शन निवडायचा असेल तर त्या ठिकाणी आपण सिंगल सिलेक्शन मॉडेलचा वापर करू शकतो किंवा मोडचा आपण वापर करू शकतो. नेक्स्ट सिंगल इंटरव्हल सिलेक्शन, म्हणजे त्या ठिकाणी आपण एक ऑप्शन सिलेक्ट केला त्याच्यानंतर आपण एक ऑप्शन सोडून दुसरा ऑप्शन पण आपण काय करू शकतो, आपण सिलेक्ट करू शकतो. आणि तिसरा म्हणजे मल्टिपल इंटरव्हल सिलेक्शन, म्हणजे आपण त्यामध्ये समजा आपल्याकडे एकूण लिस्ट मध्ये 10 रेकॉर्ड्स आहेत, राईट. त्यामध्ये पहिले 2 रेकॉर्ड आपण सिलेक्ट केले, त्याच्यानंतर आपल्याला परत 2 ची गरज नाहीये, परत पुढचे 2 रेकॉर्ड आपण किंवा 3 रेकॉर्ड आपण सिलेक्ट केले. अशा प्रकारे आपण मल्टिपल इंटरव्हल सिलेक्शन आपण करू शकतो. ते आपण एक्झाम्पल मध्ये पाहणारच आहोत. We will observe this selection method through the example. Okay, these models are defined as a static constant of the class. So these are single selection, single interval selection or multiple interval selection. These are the static constant variables. Okay, so here we observe the example that already I developed. So here we go through that example. Like here we have the list demo.java program. Okay, so here I am going to create this program to demonstrate the list. Okay, the one of the swing component. So first of all we import all the necessary packages as well as the classes in our program. Okay, so here in this program we import a WT package first, then after the swing package
If suppose you want to handle the event, that may be AWT event or that may be a swing event. So these are the necessary things that I required in this program. So I import it. मी या प्रोग्राम मध्ये मला जे गरजेचे क्लास वाटतात किंवा पॅकेजेस वाटतात तर ते पॅकेजेस मी इम्पोर्ट केलेले आहेत. Then after here the class, we create the class as a list demo. Then after this list demo implements the list selection listener. इथं लिस्ट सिलेक्शन लिस्नर जे आहे तो कोण आहे तर तो इंटरफेस आहे, राईट. आता लिस्ट सिलेक्शन का वापरलं, कारण काय, आपल्याकडे एकापेक्षा जास्त ऑप्शन आहेत आणि त्या ऑप्शन मधून आपण एखादं ऑप्शन सिलेक्ट करतो किंवा एकापेक्षा जास्त ऑप्शन आपण सिलेक्ट करतो तर त्यावेळेस इव्हेंट तयार होतो. तर तो इव्हेंट रजिस्टर करून घेण्यासाठी आपण लिस्ट सिलेक्शन लिस्नर ह्या इंटरफेसचे मेथड्स आपण आपल्या प्रोग्राम मध्ये ओव्हरराईट करतो किंवा त्यांचा वापर करतो. तर आपल्याला लागणारे जे कॉम्पोनंट्स आहेत, आता पहिल्यांदा आपण घेतलं जे फ्रेम एफ, म्हणजे जे फ्रेम एफ म्हणजे फ्रेम काय आहे, जे फ्रेम हा कंटेनर आहे. कंटेनर म्हणजे काय, जो दुसऱ्या कॉम्पोनंटला काय करतो, होल्ड करून ठेवतो, त्याला आपण कंटेनर असं म्हणतो. म्हणजे फ्रेम आहे, पॅनल आहे, विंडो आहे, कंटेनर आहे, हे सर्व जे आहेत ते काय आहेत तर कंटेनर आहेत, जे काय करतात ते होल्ड करतात दुसरे कॉम्पोनंट्स. तर आपण या ठिकाणी जे फ्रेम ह्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट तयार केला एफ नावाचा. ओके, त्याच्यानंतर आपण जे लिस्ट राईट आपण घेतली, त्याच्यामध्ये आपण एल हा त्याचा ऑब्जेक्ट आपण तयार केला. ओके, त्याच्यानंतर जे लिस्ट, बघा आपल्याला लिस्ट तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण कोणत्या क्लासचा वापर केला, जे लिस्ट ह्या क्लासचा वापर केला. त्याच्यानंतर आपल्याला जर लागत असेल तर आपण पॅनल क्लास वापरू शकता. यू कॅन यूज द पॅनल क्लास. जे पॅनल, जर तुम्हाला तुमच्या फ्रेम मध्ये वेगवेगळे सेशन तयार करायचे असतील किंवा पॅनल तयार करायचे असतील तर त्यावेळेस आपण पॅनल्स क्लासचा वापर करतो. तर पॅनल कसं तयार करायचं, तर जे पॅनल हा स्विंग मध्ये आपल्याला एक क्लास दिलेला आहे तर त्याच्या साहाय्याने आपण पॅनल तयार करतो. तर त्याचा ऑब्जेक्ट या ठिकाणी तयार केला पी नावाचा, म्हणजे आपल्याला या फ्रेम मध्ये एकच आपण पॅनल तयार केलेला आहे. देन आफ्टर वी हॅव जे टेक्स्ट फील्ड टी. जर आपल्याला काही मेसेज घ्यायचा असेल, मेसेज डिस्प्ले करायचा असेल किंवा इनपुट करून घ्यायचा असेल आणि तो एडिटेबल असेल तर जे टेक्स्ट फील्डचा आपण वापर करतो. देन आफ्टर here we declare the list demo default constructor of the list class. here आपण आता इथे नेक्स्ट लाईनला f equals to new j frame आणि त्याच्यामध्ये आपण त्या फ्रेम म्हणजे तो विंडो आहे त्याचं नाव आपण टायटल आपण या ठिकाणी दिलंय लिस्ट डेमो म्हणून. इथे आपण ह्या जे फ्रेमच्या ऑब्जेक्टला इनिशिएट करतो, राईट. म्हणजे त्याला आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट तयार केला आणि कन्स्ट्रक्टरने आपण इनिशियलाइज केलं. त्याच्यानंतर एफ डॉट सेट लोकेशन 200 by 200. सेट लोकेशन ह्या मेथडनी काय होतं तर सेट लोकेशन आपण टॉपमोस्ट लेफ्ट कॉर्नर चे जे कोऑर्डिनेट आहेत तर ते आपण त्या फ्रेमचे कोऑर्डिनेट आपण या ठिकाणी देतो, म्हणजे तिथून तो फ्रेम हा ड्रॉ होतो. म्हणजे 200 फ्रॉम लेफ्ट अँड 200 फ्रॉम टॉप, ज्या ठिकाणी कोऑर्डिनेट एकमेकांशी इंटरसेक्ट होतील तिथून आपला फ्रेम काय होईल, डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर आपण सेट डिफॉल्ट क्लोज ऑपरेशन ही मेथड घेतली आणि त्या मेथड मध्ये जे फ्रेम एक्झिट ऑन क्लोज, म्हणजे आपला फ्रेम ज्यावेळेस आपण क्लोज करणार तर डिफॉल्ट कोणते ऑपरेशन व्हायला पाहिजे तर आपण काय लिहिलेलं आहे, एक्झिट ऑन क्लोज. दिस इज वन ऑफ द इंटिजर कॉन्स्टंट व्हेरिएबल. ओके, प्री डिफाईन. त्याच्यानंतर स्ट्रिंग कंट्रीज, आपण एक स्ट्रिंग घेतली आणि त्यामध्ये ही स्ट्रिंग जी आहे ॲरे आहे, राईट. म्हणजे एकापेक्षा जास्त या ठिकाणी आपण काय केलेले आहे, आपण सेंटेन्स किंवा आपण
वर्ड्स आपण घेतलेले आहेत, कंट्रीजचे नावं घेतलेले आहेत. त्याच्यामुळे इथं आपण ॲरे घेतला. न्यू स्ट्रिंग, आपण या कंट्रीज हा स्ट्रिंग याचा ऑब्जेक्ट तयार केला आणि तो ऑब्जेक्ट हा ॲरे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काय काय ठेवलंय बघा. फर्स्ट एलिमेंट इंडिया, सेकंड जर्मनी, चायना, UK, USA, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, राईट, अँड सो ऑन, लाईक डेन्मार्क, French. Okay, so these are the countries name that we store in this array, string array. Then after L equals to, what is L? L is nothing but the object of JList class. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये न्यू JList म्हणजे आपण L ला काय करतो, इनिशियलाइज करतोय. ओके, आणि आपण त्याला काय केलं, कंट्रीज हा पॅरामीटर दिला. म्हणजे आता या लिस्ट मध्ये जे कंट्रीज मध्ये जे काही कंट्रीजचे नाव आहेत तर ते आपण ह्या लिस्टला दिले. ओके, त्याच्यानंतर P पॅनल, न्यू पॅनल, राईट, आपण पॅनल क्लासचा आपण पॅनल P हा इनिशियलाइज केला. त्याच्यानंतर L सेट फॉन्ट, आपण फॉन्ट दिली. सेट फॉन्ट ह्या मेथडने आपण काय करतो, फॉन्ट सेट करतो. आपण ह्या L कोण आहे तर L हा लिस्ट आहे. तर या लिस्टचे जे काही आपण डिस्प्ले अपियर होणारे जे कंटेंट्स आहेत तर त्याचा आपण फॉन्ट या ठिकाणी सेट फॉन्ट या मेथडने आपण फॉन्ट सेट केला. न्यू फॉन्ट, टाइम न्यू रोमन्स ह्या त्या फॉन्टचं नाव दिलं. फॉन्ट डॉट बोल्ड त्या फॉन्टची स्टाईल दिली आणि त्याच्यानंतर आपण फॉन्टची या ठिकाणी साईज दिली. P डॉट ऍड L म्हणजे आता P कोण आहे तर पॅनल आहे. पॅनल हा एक प्रकारचा कंटेनर आहे. तो काय करू शकतो, दुसरे कॉम्पोनंट होल्ड करू शकतो. तर या पॅनल मध्ये आपण ऍड या मेथडने आपण L, व्हॉट इज L म्हणजे लिस्ट. ओके, जे लिस्ट. ओके, तर लिस्ट आपण पॅनल मध्ये टाकली. राईट, T इक्वल्स टू न्यू जे टेक्स्ट फील्ड आणि आपण 30 हे आपण काय केली या ठिकाणी व्हॅल्यू दिली. ओके, म्हणजे आपण जे टेक्स्ट फील्डची साईज किंवा त्याचे कॉलम, किती कॉलम आहे, एकूण 30 कॉलम या ठिकाणी दिले. T सेट फॉन्ट म्हणजे जर त्या टेक्स्ट फील्डचा फॉन्ट आपण काय करतोय, सेट फॉन्ट या मेथडनी सेट करतोय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण न्यू फॉन्ट या क्लास आपण काय करतो या ठिकाणी इनिशियलाइज करतो. फॉन्ट, राईट, टाइम न्यू रोमन, फॉन्ट स्टाईल दिली आणि त्याची साईज दिली. F डॉट सेट लेआउट, सेट लेआउट इज अ मेथड. सेट लेआउट मेथडने आपण त्या F चा, व्हॉट इज F म्हणजे फ्रेम, त्याचा आपण लेआउट काय करतो, सेट करतो. आणि त्यामध्ये आपण इथे बॉर्डर लेआउट हे लेआउट मॅनेजर वापरला. बॉर्डर लेआउट हे हा एक प्रकारचा लेआउट मॅनेजर आहे. ओके, सो हियर त्याच्याने काय होतं तर बॉर्डर लेआउटने आपण काय करू शकतो तर या ठिकाणी आपण जे काही आपले कॉम्पोनंट आहेत तर ते व्यवस्थितरित्या आपण सेट करू शकतो. राईट, F डॉट ऍड P म्हणजे आपण पॅनल ऍड केलं. बॉर्डर लेआउट सेंटर म्हणजे ते पॅनल आपण सेंटर मध्ये आपण काय करतोय, डिस्प्ले करतोय. त्या पॅनल मध्ये काय असेल, आपली लिस्ट असेल आणि ते कुठे डिस्प्ले होईल, एकदम सेंटर मध्ये होईल. जर आपण हा प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, लाईक जावा लिस्ट डेमो, आपण हा लिस्ट डेमो हा प्रोग्राम या ठिकाणी जावा इंटरप्रिटरच्या सहाय्याने आपण एक्झिक्यूट केला. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आपला रिझल्ट या ठिकाणी डिस्प्ले झाला बघा. ओके, इथे बघा आपण सेट लोकेशन दिलं होतं. सेट लोकेशन इकडून 200 आणि वरून 200, तिथून ह्या फ्रेम काय झाला, हा फ्रेम तिथून सुरुवात झाली. ओके, नाव या मी फ्रेम ची जागा चेंज करतोय. देन आफ्टर तुम्ही पाहू शकता इथे F डॉट ऍड P इज नथिंग बट द पॅनल. ह्या पॅनल मध्ये लिस्ट आहे. ओके, तुम्ही पाहू शकता ही लिस्ट तुमच्या समोर दिसते आणि ती लिस्ट एकदम कुठे डिस्प्ले होते तर त्याचा अलाइनमेंट आपण काय दिला, सेंटर अलाइनमेंट, म्हणून हे सेंटर मध्ये डिस्प्ले होते. त्याच्यानंतर जे F डॉट ऍड आपण ऍड करतोय. T, व्हॉट इज T इज अ टेक्स्ट फील्ड. ओके, बॉर्डर लेआउट साऊथ म्हणजे साऊथ साइडला, म्हणजे हे साऊथ साइड हे येते
तर साऊथ साइडला आपण काय केलं, टी म्हणजे टेक्स्ट फील्ड आपण काय केली, डिस्प्ले केली. ओके. त्याच्यानंतर एल ऍड लिस्ट सिलेक्शन लिस्नर. धिस म्हणजे आता बघा इथे आपण वरती वापरताना काय वापरलं, लिस्ट सिलेक्शन लिस्नर हा इंटरफेस आपण वापरला आणि त्याचा मेथड आपण या ठिकाणी काय करतो, रजिस्टर करण्यासाठी आपण त्याचा मेथड आपण या ठिकाणी वापरतो ऍड लिस्ट सिलेक्शन लिस्नर आणि त्याला आपण धिस हा रेफरन्स आपण जे काही सिलेक्शन केलं तर त्याचा रेफरन्स या ठिकाणी आपण पाठवतो कुणाला, लिस्ट सिलेक्शन इव्हेंट या क्लासला. ओके. तर त्याच्यानंतर एफ डॉट पॅक. पॅक ही जी मेथड आहे ही मेथड काय करते, तर आपले जे कॉम्पोनंट आहेत त्या कंटेनर मध्ये तर ते त्या कॉम्पोनंटला लागणारे जेवढी काही साईज आहे तर त्या साईज प्रमाणे तो काय करतो, तो फ्रेम सेट करतो, त्या फ्रेमची साईज तो काय करतो, स्पेसिफाय करतो. त्याच्यानंतर प्रत्येक पुढे आपण काय वापरलं, एफ डॉट सेट व्हिजिबल राईट ट्रू. प्रत्येक फ्रेम हा बाय डिफॉल्ट हा व्हिजिबल नसतो, तो फ्रेम दिसत नाही. जोपर्यंत आपण त्याला सेट व्हिजिबल ट्रू म्हणत नाही तोपर्यंत तो फ्रेम दिसत नाही, म्हणजे बाय डिफॉल्ट त्याची व्हिजिबिलिटी हे फॉल्स असते. त्याच्यानंतर आपण इथे काय केलं, ऍड लिस्ट सिलेक्शन लिस्नर हे आपण वापरलं. तर त्यामुळे आपण या ठिकाणी लिस्ट सिलेक्शन लिस्नरचा वापर केल्यामुळं या ठिकाणी आपण मेथड आपण काय करतो, ओव्हरराईड करतोय पब्लिक वाईड व्हॅल्यू चेंज. कारण काय, प्रत्येक वेळी आपण सिलेक्शन मुळे व्हॅल्यू चेंज होऊ शकते, तर व्हॅल्यू चेंज हा मेथड आपण या ठिकाणी वापरला आणि त्या मेथडला आपण पॅरामीटर पास केला कुणाचा, लिस्ट सिलेक्शन इव्हेंट या क्लासचा आणि इथे त्या क्लासचा ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी ऍज अ पॅरामीटर म्हणून दिला. मग ह्या ऑब्जेक्ट मध्ये काय येईल, जे या ठिकाणी तुम्ही सिलेक्शन केलं म्हणजे रजिस्टर केलं. ओके. तर ते सिलेक्शन ह्या लिस्ट सिलेक्शन इव्हेंट ह्या क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये येईल. ऑब्जेक्ट नेम आपण ऑब्जेक्ट क्लासचा नेम हा व्हेरिएबल या ठिकाणी आपण तयार केला. एल डॉट गेट सिलेक्टेड व्हॅल्यूज. गेट सिलेक्टेड व्हॅल्यूज ही जी मेथड आहे तर ह्या मेथडने आपण सिलेक्ट जे काही आपण लिस्ट मध्ये जे काही सिलेक्ट केलेलं आहे तर ते सिलेक्ट केलेले ऑप्शन आपण या ठिकाणी काय करतो, घेऊ शकतो गेट सिलेक्शन सिलेक्टेड व्हॅल्यू या मेथडने आणि ते आपण कशामध्ये स्टोअर केलं, ऑब्जेक्ट आणि नेम मध्ये स्टोअर केलंय. त्याच्यानंतर स्ट्रिंग मेसेज फक्त मेसेज डिस्प्ले करण्यासाठी या ठिकाणी यू हॅव सिलेक्टेड फक्त मी मेसेज या ठिकाणी देतोय फॉर इंटिजर i इक्वल्स टू 0 i इज लेस दॅन नेम डॉट लेंथ. म्हणजे आपली जे लिस्ट आहे त्याची लेंथ आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जेवढी सिलेक्शन केले i प्लस प्लस मेसेज प्लस इक्वल्स टू स्ट्रिंग नेम ऑफ i राईट. नेम ऑफ i मध्ये काय, गेट सिलेक्टेड व्हॅल्यू म्हणजे जे सिलेक्ट केलेले व्हॅल्यू आहेत ते त्या याच्यामध्ये आल्या. ओके. नेम डॉट लेंथ म्हणजे सिलेक्टेड किती व्हॅल्यू आहेत तर त्याची लेंथ आपण या ठिकाणी काढली आणि तेवढ्या वेळेस आपण हे फॉर लूप एक्झिक्यूट केलं राईट. आणि या ठिकाणी आपण मेसेज काय केला, डिस्प्ले केला राईट. सो हियर मेसेज इक्वल्स टू मेसेज प्लस स्ट्रिंग नेम इन ब्रॅकेट i प्लस राईट आणि इथे आपण स्पेस दिलाय. म्हणजे हे जे सिम्बॉल आहे किंवा हे जे इन्स्ट्रक्शन आहे तर हे इन्स्ट्रक्शन आपण असेही लिहू शकतो आणि अशाही पद्धतीने आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर आपण टी डॉट सेट टेक्स्ट आणि त्या टी म्हणजे काय, टेक्स्ट फील्ड. त्या टेक्स्ट फील्ड मध्ये आपण काय केलं, सेट टेक्स्ट म्हणजे टेक्स्ट काय केला, सेट केला. कोणता टेक्स्ट आपण सेट केला, जो मेसेज मध्ये आहे तो टेक्स्ट आपण या ठिकाणी काय केला, सेट केला. तुम्ही पाहू शकता की आता समजा मी या ठिकाणी इंडिया म्हणलं, बघा यू हॅव सिलेक्टेड इंडिया. ओके. समजा तुम्ही चायना म्हणलं, यू हॅव सिलेक्टेड चायना, तर हे यायला पाहिजे. आता बघा मी कंट्रोल कीचा वापर करून माऊसचा वापर करतोय. आता याला आपण काय म्हणतो, सिंगल इंटरव्हल सिलेक्शन म्हणजे मी एक सोडून दुसरं ऑप्शन आपण काय करतोय, चूज करतो. तर ही फॅसिलिटी आपल्याला लिस्ट मध्ये दिसते. ओके. म्हणजे तुम्ही आता पाहत होतात या ठिकाणी राईट सिंगल सिलेक्शन राईट. सिंगल सिलेक्शन म्हणजे फक्त एकच सिलेक्ट केलेलं. सिंगल इंटरव्हल सिलेक्शन म्हणजे मी आता ज्याप्रमाणे सिलेक्ट केलेलं आहे
आता बघा दिस इज अ सिंगल सिलेक्शन. आता सिंगल इंटरव्हल सिलेक्शन कसं करणार, तर कंट्रोल की दाबून आपण माउस की आपण त्या ठिकाणी क्लिक करू शकतो. तर सिंगल इंटरव्हल सिलेक्शन दिस इज द वे टू इम्प्लिमेंट द सिंगल इंटरव्हल सिलेक्शन किंवा मल्टिपल इंटरव्हल सिलेक्शन. म्हणजे मी पहिल्यांदा काय करतो, इंडिया, जर्मनी, चायना आपण सिलेक्ट करतो, परत पाकिस्तान, नेपाळ आणि त्याच्यानंतर डेन्मार्क आणि फ्रान्स. बघा मी इंटरव्हल म्हणजे या ठिकाणी मल्टिपल ऑप्शन आपण सिलेक्ट केले आणि मध्ये इंटरव्हल आहे, परत मल्टिपल ऑप्शन सिलेक्ट केले, परत इंटरव्हल या ठिकाणी दिला. ओके, सो हियर, सो इन दिस वे वी कॅन एबल टू इम्प्लिमेंट द list. Okay, then after here public, static, void, main, string arguments and new list demo. So here this is what about the list. It means whenever we have multiple option and among that multiple option we want to select any one of the option or more than one option or multiple options, then we can use the list. Right, list may be a order or list may be a unordered. Okay, so friends, in a next session we will observe the next feature or class of a swing package. Thank you friends, take care.